स्वामी समर्थ। तर मंडळी, आपण आज एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत की नित्यसेवेचा कंटाळा का करू नये। दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये प्राथमिक सेवा म्हणून नित्यसेवा दिली जाते। तर नित्यसेवा म्हणजे नेमकी कोणती सेवा? श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 3 अध्याय आपल्याला नित्य पठण करायचे असतात आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा असतो। आपल्याला वाटतं सेवा खूप सोपी आहे, पण वाटते तितकी सेवा सोपी नसते। आपली श्रद्धेची, सातत्याची ही तारेवरची कसरत असते। कसं आहे ना, आपण आहोत सांसारिक माणूस आणि सांसारिक माणूस म्हणलं की जबाबदाऱ्या, कामे हे तर असतात। मग आपल्याला कसं घरातली कामे असतात, बाहेरची कामे असतात, मुलांची कामे असतात। मग आपल्याला काय वाटतं, जाऊ दे, आज नाही सेवा केली, आपण उद्या करू। आपण तसं काय होतं, मग आपल्या सेवेमध्ये खंड पडत असतो, सेवेमध्ये सातत्य राहत नाही। पण आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की नित्य सेवेमध्ये आपल्या खंड पडू द्यायचा नाही। गुरुमाऊली म्हणतात की जी आपण स्वामी सेवा करत असतो ना, त्या स्वामी सेवेचं, नामस्मरणाचं एक दोर स्वामीच्या हातात असतं, तर दुसरं त्या दोराचं टोक आपल्या हातात असतं। मग नामस्मरणाने आणि श्रद्धेने ते दोर आपण आपल्या हातामध्ये मजबूत ठेवायचं असतं। आपण ते दोर सैल सोडायचं नसतं। आपलं नामस्मरण आणि श्रद्धा नित्य चालू ठेवायची असते। स्वामी आपल्याला त्यातून बळ देत असतात। आपली सेवा जर सैल पडली तर आपण कमकुवत बनत असतो। म्हणून आपण आपल्या सेवेचं, नामस्मरणाचं दोर कधीच सैल सोडायचं नाही। आपल्याकडून रोज मोठी सेवा नाही झाली तरी काय हरकत नसते, पण आपण नित्यसेवा सोडायची नसते। रोज थोडं तरी नामस्मरण करायचं असतं, कारण नित्यसेवा हे एक वजन असतं, तर श्री स्वामी समर्थ महाराजांशी जोडलेली ती आपली एक नाळ असते। म्हणून आपण आज एक संकल्प करूया की आपण नित्यसेवेचा जो दोर असतो ना, तो घट्ट आपल्याकडे पकडून ठेवायचा आणि स्वामीला आपल्याशी जोडलेलं ठेवायचं। तर आजच्यासाठी एवढंच। तर आपले व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना श्री स्वामी समर्थ।